मार्केटमध्ये मस्त अशी जांभळं मिळत आहेत. तर तुम्ही कधी जांभळाचं आईस्क्रीम खाल्लं आहे का? तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी छान आणि चवीला वेगळं असं जांभळाचं सरबत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. इथे मी एकूण 500 ग्रॅम जांभळं घेतली आहेत. त्यापैकी त्या जांभळाचा साधारण 300 ग्रॅम गर निघालेला आहे आणि 200 ग्रॅम बिया होत्या. तर त्या जांभळाच्या गरामध्ये मी साधारण अर्धा कप आणि वर एक्स्ट्रा 3 टेबलस्पून साखर घातली आहे आणि हे मी एकत्र करून शिजवण्यासाठी ठेवते आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि हे आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साधारण एक 5-7 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे. इथे हे जांभळाचं सरबत मधुमेहींसाठी अतिशय चांगलं आहे. शिवाय आपली जर लहान मुलं जांभळं खात नसतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता. खूपच छान लागतं. मला पर्सनली हे खूप आवडलं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. आता याला छान उकळी आली आहे, तर आपण वरचेवर याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. साईडला जर साई येत असेल तर ती सुद्धा आपण काढून घ्यायची आहे. आणि साधारण एक 5 ते 7 मिनिटात तुम्ही इथे बघू शकता हा जांभळाचा क्रश रेडी आहे. इथे तुम्ही बघू शकता स्पॅच्युलावर त्याचा एक थर येतोय आणि बोटाने तो आपल्याला अगदी इझिली दिसतोय. मी पुन्हा एकदा दाखवते. याचाच अर्थ हा आपला जांभूळ क्रश आता रेडी आहे. मी गॅस बंद करते आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देते. थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा अतिशय घट्टसा झालेला आहे. तर आता आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे ही अमूलची फ्रेश क्रीम. 200 ml मी इथे अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे आणि ती मी साधारण 2 ते 3 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवली होती. इथे आपण व्हिप क्रीमचा वापर न करता या फ्रेश क्रीमचा वापर करणार आहोत आणि या बीटरच्या सहाय्याने आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण याला फेटून घ्यायचं आहे. फक्त 3च साहित्यात बनणारं हे आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे याला आपण फेटून घेऊयात. अगदी सॉफ्ट पिक्स येईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता हे फ्रेश क्रीम अगदी व्यवस्थितपणे फेटले गेले आणि असे सॉफ्ट पिक्ससुद्धा याला येत आहेत. तर आता जो आपण जांभळाचा क्रश तयार करून घेतला होता हा असाच तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. अगदी 6-7 महिनेसुद्धा हा टिकतो. तर तोच क्रश साधारण यातला पाऊण भाग जो आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि तो आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जो आपण पाव भाग त्यातला ठेवला आहे तो आपण नंतर यूज करणार आहोत. आणि आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आईस्क्रीमचा कलर खरंच परत खूप छान आला आहे. आजपर्यंतची माझी ही सगळ्यात
फेवरेट रेसिपी आहे. तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला अतिशय अप्रतिम होते आणि व्यवस्थितपणे बीट करून तुम्ही ते बघू शकता. आता याला पुन्हा सॉफ्ट पीक्स आलेत. तर आता आपण जो क्रश बाजूला ठेवला होता तो यामध्ये असाच ॲड करायचा आहे. याला आपण अजिबात मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे बीटरच्या सहाय्याने मिक्स करून घेतोय. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे सेट करण्यासाठी ठेवते. खरंच खूप सुंदर कलर दिसतोय. आणि हे आपण साधारण 7 ते 8 तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवून देऊयात झाकण लावून. 7 ते 8 तासानंतर हे आपलं आईस्क्रीम व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे. आणि आता आपण हे सर्व करूयात. हे आपलं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. तर मैत्रिणींनो, हे जांभूळ आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर त्याचे फोटो मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा. आता हे मी टेस्ट करते. खरंच खूप अप्रतिम असं हे आईस्क्रीम आहे. आजवर असं आईस्क्रीम मी कधीच खाल्लं नव्हतं. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.